4 वाजता. 4 वाजता निघाल्यानंतर दोघं नवरा-बायको. पण आमची ती शेजारची एक आजी होती. ती म्हटली की तिच्या हातामध्ये अजून हिरवा चुडा आहे. तो नको घेऊ तिला. तो बाहेर वेशीच्या बाहेर. मी म्हटलं, "कसलं?" म्हणलं. मी काय मानत-बिनत नव्हतो तसलं. की मी म्हणलं, "काय होत नाही" म्हणलं. "जाऊन दे" म्हणलं, "जाऊन दे." आणि तेव्हा कसं काय आड्या-बिड्या नाही का, असं होतं की कुठं जायचं म्हटलं तर ते रिक्षाची वाट बघायची. नाहीतर ते बस आली त्याचं बसने जायचो. पण तसं नव्हतं आमचं आहे ना, जर का असं असं घर होतं की अ, मधनं गेलं वाटत नाही का असं वाड्यात नाही वगैरे किंवा असं पूर्ण वावरात गेलं तर त्याला चिखली गाव लागायचं. म्हणजे समोर एक 2 किलोमीटर त्यांचं घर लागायचं. मग आम्हाला आता डांबरेर हे जायचं म्हणलं मग आम्ही रिक्षा करून गेलो नाही का संध्याकाळी 4 वाजता निघालो. बायको काय बोललं-बिललं काय त्याचं काय बोलायचंच नाही. मी म्हटलं, "हां, चला, चला." आता नाही नाही काय नाही म्हणणार आहे का ते. गेलो आम्ही. गेलो जेवलो-बिवलो त्यांच्या इथं पण त्याच्या आईने खूप चांगला स्वयंपाक बनवला होता. पुरणपोळी वगैरे काय नाही का असं आणि जेवलो. आम्हाला जेवतो 7 वाजले तिथंच. ते 6:30 वाजले असं 6:30. 6:30 वाजले आणि निघालो. गप्पा-बिप्पा मारल्या आम्ही. निघाल्यानंतर तो मित्र मला म्हणला होता, की "तू इथनं मधनं जाऊ नको." मी म्हणलं, "अरे आपलं रोड इथनं सरळ गेलं तर 10 मिनिटात पोहोचलो" म्हणलं नाही का शॉर्टकटमध्ये. शॉर्टकटमध्ये. मग तो म्हणला, "बघ बाबा तुझ्या ह्याच्यावर. तू काय आता मानतच नाही" म्हणलं आणि तिथे नवरी नको घेऊन जाऊ. मी म्हणलं, "अरे आपल्याला काय कुणी काय कोणी पकडू शकत नाही" म्हणलं, "आपल्याला काय होणार नाही" म्हणलं. एवढं कॉम्पिटिशन नाही का मग. तो म्हणला, "इकडून जा, थोडा वेळ लागेल. तिकडून गेलं तर बरं होईल." नाही म्हणलं, "नाही, मी इकडून जाणार." मी पण हट्टी. मी म्हणलं, "नाही, इकडून जाणार मी बायकोला घेऊन." त्यानंतर मग जाऊ दे. आई आई पण म्हणली, "जाऊ दे, काय ऐकणार नाही पहिल्यापासून ऐकतच नाही." म्हणलं, "जाऊ दे." घेतलं बाबा ऐकून. बायको काय घाबरत-घाबरत माझ्या संग आली. तसं आम्ही वावरातून निघालो. किंवा मला पण माहिती एवढं 10 मिनिटात गेलं की आम्हाला पहिले तिथं राहिलेलं आहे ना आम्हाला. 10 मिनिटात गेलं की आपलं अरे घरच आहे वावरातून. मग तुम्ही चालतच चालले होते का? हां, चालतच. चालत चाललो मग अंधार पडत चालला हळू-हळू. अंधार पडत पडत चालला आणि लगेच 7 वाजले 7:00-7:30ला एकदम पूर्ण अंधार होता. थोडंसं थोडं-थोडं दिसत होतं. तो म्हणतात वावरामध्ये कसं आहे शेती नाही का म्हणजे असं विहीर विहीर दिसली मग रस्त्यामुळं मला दिसली विहीर. आम्ही पहिले तिकडे पोहायला पण जायचो. पण ते ते नाही ते अलीकडेच इकडे त्या बायाने हे केलं होतं काय आत्महत्या केल्या तर तिकडे लोकं गेले तिथं. त्यामुळे तिकडे कुणी जायचं नाही. तिकडे पहिल्यापासून म्हणजे 2 विहिरी होत्या का? हां, 2 विहिरी होत्या. एकामध्ये माणसांनी मेले होते भरपूर माणसं. हां, म्हणजे तिथून खूप झालं आणि ह्या साईडला कसं आहे आमच्या